हॅलो गाईज, वेलकम टू स्पून फीड एज्युकेशन. तर आत्तापर्यंत आपण जेवढं काही केलंय, तेवढ्यानुसार आपण 3 चॅप्टर्स कंप्लीट केलेले. आज आपण चौथा चॅप्टर जो की तुमच्या एक्झाममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन या नावाने ओळखला जातो. तर तो आज पाहणार आहोत. तर ज्यांनी कोणी पाहिलं नसेल, त्यांनी जुना कंटेंट तुम्हाला क्लिक बटनवर मिळून जाईल. तर आता जर आपण इथं पाहिलं, तर क्वाड्रॅटिक ह्या शब्दाचा पहिला तुम्हाला अर्थ कळला पाहिजे आणि इक्वेशनचा अर्थ तुम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे, असं मी अझ्युम करतो. का अझ्युम करतो? कारण की आपण मागच्या लेक्चर्समध्ये हे क्लिअर केलेलं आहे. तर क्वाड्रॅटिक आणि लिनियर इक्वेशन. आता आपल्याला आत्तापर्यंत माहिती आहे लिनियर इक्वेशन. आता मी सांगितलेल्या ट्रिकनुसार की लिनियर इक्वेशन कसं ओळखायचं? पहिलं तर व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल, व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल अशी कंडिशन नसली पाहिजे. तेव्हा ते लिनियर इक्वेशन होतं. नसली पाहिजे म्हणजे ते लिनियर इक्वेशन होईल. आता आपण समजू क्वाड्रॅटिक म्हणजे काय? क्वाड्रॅटिक म्हणजे पॉवर पॉवर रेज टू पॉवर इज इक्वल टू 2 असली पाहिजे. आता पॉवर म्हणजे काय? आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण लिनियर इक्वेशनचं एक एक्झाम्पल घेऊ. x प्लस 2y इज इक्वल टू 9 आणि आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्झाम्पल घेऊ. x स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. तर इथं तुम्हाला सहज लक्षात येईल, की क्वाड्रॅटिक इक्वेशन हे नेहमीच इक्वल टू 0 असं असतं आणि जे लिनियर इक्वेशन असतं इक्वल टू 0 पण असू शकतं. पण अ, त्याची रेज टू पॉवर सगळ्यांची इथं 1 आहे. एक्स रेज टू 1 आहे, वाय रेज टू 1 आहे आणि इकडं एक्स रेज टू मॅक्सिमम पॉवर किती आहे? 2 आहे. आता एक लक्षात ठेवायचं व्हेरिएबल्स किती असतात? व्हेरिएबल्स लिनियर इक्वेशनमध्ये आपण 2 व्हेरिएबल पाहिले. तसंच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल फक्त एकच व्हेरिएबल असणार त्यात. जे की एक्स किंवा वाय, एक्स, वाय, एम म्हणजे जे काही स्मॉल लेटर्स आहेत त्याच्यामध्ये असणार. आता पहिली गोष्ट एक महत्त्वाचा डिफरन्स होता लिनियर इक्वेशनमध्ये, की त्याचा ग्राफ हा लाईनमध्ये येत होता, स्ट्रेट लाईनमध्ये येत होता. तसंच क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ हा कर्वमध्ये येणार आहे. जेव्हा तुम्ही ग्राफ प्लॉट करताल त्याचा सध्या तरी तुम्हाला नाहीये. पण जेव्हा तुम्ही ग्राफ प्लॉट करताल तेव्हा तो एक असा कर्वमध्ये येणार आहे. आता ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की आपला जसा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ह्याचा फॉर्म होता ax प्लस by इज इक्वल टू c. हा त्याचा जनरल फॉर्म होता. काय होता? हा त्याचा जनरल फॉर्म होता. तसंच क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पण एक जनरल फॉर्म आहे. त्याला म्हणतो आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता इज इक्वल टू 0 आहे हे समजून घ्या. आता आपल्याला जे काही गणितं सोडवायच्यात, त्या गणितांमध्ये हा जनरल फॉर्म आपल्याला असला तर ठीक आहे. नसला तर अशा जनरल फॉर्ममध्ये आपल्याला करावं लागतं. जसं की आपण लिनियर इक्वेशनला घेतलं. तर आपण पहिल्यापासून सुरुवात करू. पहिला जर इक्वेशनचा पार्ट असतो, तो असतो पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियलमध्ये 2 पार्ट पडतात. पॉलिनॉमियलमध्ये 2 पार्ट पडतात. एक तर होतो लिनियर इक्वेशन आणि दुसरे इक्वेशन. आता इथं तुम्हाला लिनियर इक्वेशन हा एक पार्ट आहे आणि दुसरा एक पार्ट आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन असा समजू आपण. क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला माहिती आहे लिनियर इक्वेशनचा ग्राफ एक स्ट्रेट लाईन म्हणून येतो आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ एक कर्व म्हणून येतो. तसंच लिनियर इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल आपण मध्ये एकच व्हेरिएबल पाहणार आहे. मग ते व्हेरिएबल कोणतेही असू शकतात. एक्स, वाय, झेड, एम, डॉट, डॉट, डॉट किती पण असू शकतात ते. आता लिनियर इक्वेशनमध्ये आपण आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये असे 2 पार्ट पहिले. ह्याची लिनियर इक्वेशनची पॉवर पॉवर होती 1, ह्याची पॉवर 2 असणार आहे. मॅक्सिमम पॉवर किती असणार आहे? मॅक्सिमम पॉवर इथं 1 असणार आहे, 2 असणार आहे. मॅक्सिमम पॉवर म्हणजेच काय? आता एक्स रेज टू 1 आहे, वाय रेज टू 1 आहे. तसंच इथं एक्स रेज टू 2 आहे. म्हणजे इथं याची काय झाली? मॅक्सिमम पॉवर झाली. आता आपल्याला अ, श- तर ह्याच गोष्टीवरनं येणार आहे, की हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का लिनियर आहे. तर व्हेरिएबलची पॉवर इज इक्वल टू एक्स 1च्या ग्रेटर किंवा 2 असेल, इक्वल टू 2 असेल, तर आपण त्याला म्हणणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण त्याच्याच बरोबर काय झालं पाहिजे? त्याचा जनरल फॉर्म पण झाला पाहिजे. कोणता जनरल फॉर्म? एक्स स्क्वेअर प्लस बीएक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस बीएक्स प्लस सी इज इक्वल टू 0 आणि इकडं होता एक्स प्लस बीएक्स इज इक्वल टू सी. हा त्याचा दोघांचा जनरल फॉर्म आहे. हा त्यांचा काय? जनरल फॉर्म. हा त्यांचा जनरल फॉर्म झाला. ही त्यांच्या पॉवरचा डिफरन्स झाला. अशा प्रकारे आपण समजू शकतो, की ह्यांच्यात असे डिफरन्स आहेत. पण आता जर आपण लक्षात घेतलं, आपण जर इथं एक्स, इथं वाय पाहिजे.
आपण इथं एक्स आणि वाय यांचा जर व्हॅल्यू काढली, आपण समजूया एक्सची व्हॅल्यू आली 2, वायची व्हॅल्यू आली 3, वायची व्हॅल्यू आली 3. तर हे त्याचं काय झालं? हे त्याचं झालं सोल्युशन. हे झालं सोल्युशन. आता आपल्याला काय करायचंय? सोल्युशन काढायचं म्हणजेच काय? त्या एक्सची व्हॅल्यू काढायची. आता आपल्या इथं व्हेरिएबल एकच होतं. इथं 2 व्हेरिएबल होतं म्हणून आपण 2 व्हेरिएबलची व्हॅल्यू काढली. आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये काय करणार? एक्सची व्हॅल्यू काढणार. एक्सची व्हॅल्यू जी काही येईल ती आपण काढली, तर आपलं काय झालं? हे सोल्युशन झालं. सोल्युशन झालं प्लस अजून एक ह्याला शब्द वापरतात, तो आहे रूट्स. काय म्हणणार? रूट्स. आता रूट्स म्हणजे काय? रूट्स म्हणजेच सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय? तेच जे काही तुम्हाला व्हेरिएबल दिले, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजेच तुमचं काय आलं? सोल्युशन आलं. आता आपल्याला लक्षात एवढंच ठेवायचंय, सोल्युशन म्हणजे आणि रूट्स म्हणजेच काय? ज्या ज्या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल दिले, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू. आता आपण काय करू? आपण तुमच्याच पुस्तकातले काही एक्झाम्पल बघू, जे की तुम्हाला एक्झरसाइजमध्ये दिले आणि अ, जसं काही त्यांनी सोडवायला लावले आपण तशा प्रकारे सोडवायचा प्रयत्न करू. आणि सोडवता तुम्हाला पण कळून जाईल, की इक्वेशन्स कसं असतात. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? तर आपण काय करू? प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 मधला फर्स्ट एक्झाम्पल. राइट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे एक्झाम्पल 2 द्यायचे. तर आपण 2 एक्झाम्पल कसे देणार? तर पहिलं, एक तर आपल्याला काय पाहिजे? पहिल्यांदा काय पाहिजे? आता हे ग्राफ्सचं सोडून द्या, पण आपल्याला व्हेरिएबल पाहिजे. आपण एक कोणतरी व्हेरिएबल डिसाईड करू. मी म्हणतो आपलं व्हेरिएबल आहे एक्स. आता एक्स व्हेरिएबल असेल, तर आपल्याला त्याचा काय पाहिजे? जनरल फॉर्म पाहिजे आणि एक्सची पॉवर किती पाहिजे? मॅक्सिमम पॉवर पाहिजे 2. म्हणजे मी काय करतो? एक्स स्क्वेअर देतो. आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, आता मी इथं नुसतं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं लिहिलं तरी चालणार आहे. प्लस मी एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इज इक्वल टू 0 असं लिहिलं तरी चालणार आहे. प्लस मी एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 0 असं लिहिलं तरी चालणार आहे. का? कारण की हे दोन्ही ह्या या बाकीच्या सगळ्याच फॉर्म म्हणजेच आपले जे काही नियम आहेत तर ते असतात. म्हणजेच मी ह्याचं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0, एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इज इक्वल टू 0, एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 0 असं लिहू शकतो. पण मी एक्स इज इक्वल टू 0 किंवा एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0 असं लिहू शकत नाही. कारण की काय होतं, ह्या दोन्ही इक्वेशनची लाईन येते. लाईन येते म्हणजे हेच काय आहे? हे लिनिअर इक्वेशन आहेत. यंदा जर आपण ग्राफमध्ये टाकलं एक्स इज इक्वल टू 0 म्हणजेच ती काय येणार आहे? एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे वायची लाईन येणार आहे. एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे ओरिजिनवर एक लाईन येणार, ती असणार लिनियर. ती लाईन होणार लिनियर. तसंच एक्स प्लस 2 म्हणजे एक्स इज इक्वल टू -2. एक्स इज इक्वल टू -2 ही एक लाईन येणार आहे ग्राफवरती. एक्स इज इक्वल टू -2 ला अशी पॅरलल लाईन येईल, जी की वायला पॅरलल असेल आणि ती असणार आहे लिनियर लाईन. तर मग हे खालचे जे एक्झाम्पल दिलेले आहे, ते आपले क्वाड्रॅटिक होऊ शकत नाही. का? पहिली तर गोष्ट त्यांची पॉवर मॅक्सिमम 1 आहे. यांची सगळ्यांची पॉवर व्हेरिएबलची मॅक्सिमम 1 आहे. आपल्याला किती पाहिजे? 2. तर मग आपल्याला 2 व्हॅल्यू असणारे आपण घेऊ. तर मग ते 2 व्हॅल्यू असणारे तुम्ही कोणतेही एक्झाम्पल घेऊ शकता. आता मी इथं जे कॉन्स्टंट आहे तिथं 2 आणि 3 त्याच्याऐवजी मी इथं 3, 4, 5 असे काही पण घेऊ शकतो तुमच्या मनाने. तर ते काय होणार? ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्झाम्पल होणार. तर मी व्हेरिएबल बदलतो. मी इथं घेतो एम, एम स्क्वेअर प्लस 3m, एम स्क्वेअर प्लस 3m प्लस 6 इज इक्वल टू 0 किंवा मी एम स्क्वेअर प्लस 3m इज इक्वल टू 0 हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार. तसंच आपण इथं एम स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस 3m तसंच आपण एम स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे पण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार. पण मी 3m इज इक्वल टू 0 लिहिला तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार नाही. का? कारण की एमची मॅक्सिमम व्हेरिएबलची मॅक्सिमम पॉवर इथं 1 होईल. तर त्यामुळे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येणार नाही. इथं सगळ्यांच्या व्हेरिएबलची मॅक्सिमम पॉवर इथं आपण बघू शकतो. इथं 2 आहे, इथं पण 2 आहे आणि ह्या इक्वेशनमध्ये पण 2 आहे. तर आपण अशा प्रकारे कोणतेही यातले तुमच्या मनाने तुम्हाला काय येतील ते एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशनचे देऊ शकतो. तसंच आता आपण पुढचं बघू, की आपण जर एक्झाम्पल नंबर 2 जर सोडवायला घेतलं आणि त्यांनी काय विचारलंय आपण ते पाहू. अ, आता तुम्हाला इथं दिसेल, की डिसाईड which ऑफ द फॉलोइंग इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ह्याच्यातले आपल्याला विचारलं ह्याच्यातले कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपण डायरेक्ट बघू. आपण कसं बघणार? इथं बघता येईल जे गणित आपल्याला डायरेक्ट सोडवता येतील ते आपण डायरेक्ट सोडवू. पहिली गोष्ट आपल्याला सगळीकडे एक व्हेरिएबल पाहिजे. कुठे इथं? इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे आणि बाकीकडे तर अख्ख्या इक्वेशनमध्ये एकच एक्स आहे. एक्सच आहे. एक्स आणि वाय आहे का? नाही. तर मग आपण काय म्हणणार? "आई बाबा पहिलं
पहिलं आपलं बरोबर आलं. दुसरं मॅक्सिमम पॉवर किती आहे ह्याची मॅक्सिमम पॉवर मला इथं 2 दिसते आणि 2च्या वरती कोणतीच मॅक्सिमम पॉवर नाहीये. म्हणजे हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार. तर मग हे मी इथं क्वाड्रॅटिक आणि इथं मी करतो नॉन क्वाड्रॅटिक. नॉन क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन पहिलं कोणतं आलं? तर मी इथं लिहितो. पहिलं इक्वेशन आलं एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता हे कसं काय आलं? आता हे जनरल फॉर्ममध्ये आहे का? तर आहे. मी इथं लिहू शकतो ax प्लस बी bx ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग a, b, c ची व्हॅल्यू काय येणार? a ची व्हॅल्यू इथं काय येणार? इथं काहीच नाहीये. 1च्या पुढं काहीच नाही म्हणजे 1 नी मल्टिप्लाय a ची व्हॅल्यू 1 आली. तसंच b ची व्हॅल्यू किती येणार आहे? b ची व्हॅल्यू इथं इथं मला दिसतंय b इंटू x होतं. इथं x इंटू 5 आहे. म्हणजे b ची व्हॅल्यू आली 5. कंपेअर करणार आपण. आणि c ची व्हॅल्यू इथं -2 होतं. आता इथं प्लस c आहे आणि इथं -2 आहे. म्हणजे c ची व्हॅल्यू किती आली? -2. अशा प्रकारे आपण त्याच्या a-b-cचे जनरल फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. तसंच आपण नॉन क्वाड्रॅटिक आता बघू. इथं जर दुसरं एक्झाम्पल पाहिलं आपण, तर इथं आपल्याला दिसते y स्क्वेअर आणि इथं 5y म्हणजेच एक व्हेरिएबल आहे. प्लस आपल्याला मॅक्सिमम पॉवर 2 पाहिजे होती आणि 2च आहे. 2 पेक्षा जास्त पॉवर नाही. म्हणजे दुसरं इक्वेशन पण क्वाड्रॅटिकमध्येच येणार. ते कसं येणार? y स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. आता पण हे इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्ममध्ये आहेत का? नाही. तर ते आपण कन्व्हर्ट कसं करून घेणार? आता y स्क्वेअर आपल्याला आहे तसा ठेवू. बाकीचे जे आहेत इज इक्वल टू 0 पाहिजे. इज इक्वल टू 0 पाहिजे म्हणजेच हा जो सगळा पार्ट आहे तो आपल्याला लेफ्ट किंवा राइट हँड साइडला म्हणजे आपण राइट हँड साइडला नेऊ. म्हणजेच 5y प्लस आता इकडे जाऊ -5 होणार. +10 आता तो -10 नंतर तो +10 होणार इज इक्वल टू 0. आणि इज इक्वल टू 0 वर आलं म्हणजे काय झालं आपलं हा जनरल फॉर्ममध्ये झाला आणि ह्याची a-b-c व्हॅल्यू काय येणार? a ची व्हॅल्यू yला मल्टिप्लाय काहीच नाही म्हणजे 1. b ची व्हॅल्यू bला yला मल्टिप्लाय काहीच नाही म्हणजे इथं -5 पण -5 आहे आपण -5 लिहिणार. c म्हणजेच काय? जो कॉन्स्टंट आहे ज्याला व्हेरिएबल मल्टिप्लाय नाहीये तो काय येणार? 10 +10 म्हणजे इथं +10 आहे. अशा प्रकारे आपण जनरल फॉर्ममध्ये लिहून सुद्धा हे करू शकतो. तसंच जर आपण तिसरं एक्झाम्पल पाहिलं, तर तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतंय y स्क्वेअर प्लस 1/y. आता इथं 1/y जेव्हा येतं, तेव्हा आपल्याला असं तर आपण कधी बघितलं नव्हतं. तर आपण बघू y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2. आता इथं आपल्याला y अपॉन काही नाहीये म्हणजे y अपॉन किती येणार? y अपॉन येणार 1 आणि इथं 1 अपॉन y. आणि मध्ये चिन्ह कोणतं आहे? मध्ये चिन्ह आहे त्यांच्या दोघांच्या प्लस. आता प्लस चिन्ह असल्यामुळं आपण बेस तर सेम झाला पाहिजे. बेस सेम करायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार y स्क्वेअर इंटू y प्लस 1 इंटू 1 अपॉन y इंटू 1 म्हणजेच y इज इक्वल टू 2. म्हणजे y स्क्वेअर इंटू y हे काय येणार? y क्यूब प्लस 1 इज इक्वल टू अपॉन y इज इक्वल टू 2. आता हा अपॉन y पूर्ण इक्वेशनला आहे म्हणजे मी 2 ला मल्टिप्लाय पलीकडे नेऊ शकतो. जर तो पूर्ण नसता तर मग आपण परत एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असतं. आता तो पूर्ण y प्लस 1 ह्या पूर्ण एंटिटीला डिवाइड आहे. मग तो पूर्ण एंटिटीला डिवाइड आहे म्हणजे तो मी पलीकडे जाऊन मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे y क्यूब प्लस 1. आता इथं बघण्यासारखी गोष्ट आहे. पहिला नियम आपला फिक्स होतोय. जसं की आपल्याला एकच व्हेरिएबल पाहिजे होतं. एकच व्हेरिएबल आहे. पण मॅक्सिमम पॉवर किती आली? मॅक्सिमम पॉवर 3 आली. मॅक्सिमम पॉवर 3 आल्या कारणाने आपण ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार नाही. म्हणजेच हे नॉन क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार. आता कसं काय होणार ते तुम्हाला कळलं असेल. आणि जेव्हा मी काय करतो इथं, तर प्लीज तुम्ही असं करा की तुमच्या वहीत लिहून घेत चला, जेणेकरून तुम्हाला ते समजत जाईल. जसं की मी इथं लिहिणार y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2 इज अ नॉन क्वाड्रॅटिक. आता मी कुठं लिहिलंय? नॉन क्वाड्रॅटिकमध्ये लिहिलंय. हे एक्झाम्पल नंबर 3 होतं. हे 1 आणि हे 2. आता जर फोर्थ एक्झाम्पल जर पाहिलं, फोर्थ एक्झाम्पल काय होतं? x प्लस 1/y इज इक्वल टू -2. अरे इथं पहिलाच नियमात बसत नाही. आपल्याला काय पाहिजे होतं? एकच व्हेरिएबल पाहिजे होतं. इथं आपल्याला दिसतंय 2 व्हेरिएबल आहेत. 2 व्हेरिएबल आहेत म्हणजे हे नॉन क्वाड्रॅटिकच असणार. इथं डायरेक्टच आपण सांगणार हे नॉन क्वाड्रॅटिकमध्ये. आता 5वं जर एक्झाम्पल पाहिलं, तर 5व्या एक्झाम्पलमध्ये काय आहे? m+2 इंटू m-5 इज इक्वल टू 0. आता आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये आहे का? नाही. आपल्याला फॉर्ममध्ये करून घेण्यासाठी 2 ब्रॅकेट आहेत. 2 ब्रॅकेट म्हणजेच आपण काय करणार? मल्टिप्लाय करणार. पहिला m आपण पहिल्यांदा mला आणि नंतर -5ला म्हणजे m इंटू m स्क्वेअर मायनस m इंटू -5 म्हणजेच -m प्लस आता 2 mला आणि नंतर 2 -5ला. 2 mला काय येणार? 2m आणि इथं -10 इज इक्वल टू 2 इंटू 5 10 आणि मोठ्याच म्हणजेच विरुद्ध चिन्ह मायनस चिन्ह विरुद्ध चिन्हाची वजाबाकी इज इक्वल टू 0. म्हणजे तिथं काय आलं? m स्क्वेअर आता 5m 2m म्हणजेच -3m
मोठ्या संख्येत चिन्ह -10 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आहे का बघू. आपण जर पहिलं बघितलं तर आपल्याला एक व्हेरिएबल पाहिजे पूर्ण इक्वेशनमध्ये, एकच व्हेरिएबल आहे. प्लस याची मॅक्सिमम पॉवर 2 पाहिजे आहे. म्हणजे 2 नियम झाले. म्हणजे हे काय येणार आहे, 5वं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये येणार. आता तसंच जर आपण 6वं एक्झाम्पल पाहिलं, तर 6व्या इक्वेशन मध्ये आपल्याला सरळ-सरळ दिसून येते. याची मॅक्सिमम पॉवर 3 दिसते आणि इथं पण 3 दिसते आणि हे कॅन्सल पण होणार इथली गोष्ट नाहीये. कारण की इथं m³ आहे आणि इथं 3m³ आहे. म्हणजे हे शेवटपर्यंत राहणार आहे आणि आपल्याला मॅक्सिमम पॉवर 3 दिसते, तर विषय संपला. आता आपल्याला इथं पहिल्यांदा दिसते, की सगळे व्हेरिएबल तर एकच आहे m. पण आपल्याला मॅक्सिमम पॉवर 2 पाहिजे होती, ते 3 आहे. म्हणजे हे नॉन नॉन क्वाड्रॅटिकमध्ये येणार. m³ प्लस 3m² - 2 इज इक्वल टू 3m³. आता जर आपण पुढचं एक्झाम्पल पाहिलं, एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 जर घेतला आपण. एक्झाम्पल नंबर 4 आणि ते आपण एक्झाम्पल नंबर 4 मध्ये त्यांनी काय विचारलंय, की डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिव्हन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. रूट्स म्हणजेच मी सांगितलं होतं. रूट्स म्हणजेच काय? रूट्स म्हणजेच सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय? सोल्युशन म्हणजेच त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू. व्हेरिएबलची व्हॅल्यू. आता जे आहेत का नाही कसं बघणार आपण? आपण पहिलं एक्झाम्पल घेऊ. पहिलं एक्झाम्पल होतं x² प्लस 4x - 5 इज इक्वल टू 0. आता xच्या 2 व्हॅल्यू दिल्यात. xची पहिली व्हॅल्यू दिली 1 आणि -1. तर हे आहेत का नाही कसं करणार? आपण करणार सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. आता मी याला 1 नंबर म्हणतो आणि त्या इक्वेशनमध्ये आपण एक्सच्या ठिकाणी काय ठेवणार? 1 ठेवणार. x² होता म्हणजे आपण 1 स्क्वेअर करणार. 4 × x होता म्हणजे इथं 4 × 1 करणार. -5 असाच. त्याला काहीच नव्हतं मग तसं ठेवणार. आता आपण बघू 1 + 4 + 5 = 0. आता 1 + 4 5 + 5 = 0. 5 + 5 0 = 0. म्हणजे हे आपलं सॅटिस्फाय होतंय. हे सॅटिस्फाय होते म्हणजेच काय होणार? देअरफॉर x इज इक्वल टू 1 satisfies the equation. satisfy the equation. satisfy the equation. Therefore आपण काय म्हणणार? x इज इक्वल टू 1 इज अ रूट किंवा याला सोल्युशन पण म्हणू शकतो. रूट किंवा सोल्युशन. तसंच आपण जर x इज इक्वल टू मी करतो सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू -1. तर -1 टाकल्यावर काय होते बघू आपण. -xचा स्क्वेअर होता म्हणजे -1चा स्क्वेअर प्लस 4 × x होता म्हणजे 4 × -1 -5 इज इक्वल टू 0. आता -1चा स्क्वेअर पण 1 येणार आहे. 1 आल्यानंतर +1 येणार आहे. आता इथं महत्वाचं आहे की मायनस चिन्हाचा स्क्वेअर सुद्धा प्लस येतो. -1चा स्क्वेअर कसा येणार? -1 × -1 1 × 1 1 होणार आणि समान चिन्हांची बेरीज म्हणजे इथं प्लस चिन्ह येणार. तसंच इथं 1 आलं. 4 × 1 म्हणजे इथे येणार -4 -5 बरोबर 0. आता -4 -5 किती येणार? -9. 1 - 9 = 0. म्हणजेच -8 = 0. आता हे -8 इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर आपण काय म्हणणार? x इज इक्वल टू -1 डज नॉट सॅटिस्फाय द इक्वेशन. Therefore x is equal to -1 is not a root. आता हे याचं रूट नाही आपल्याला कळलं. तसंच आपण इक्वेशन नंबर 2 जर पाहिलं, इक्वेशन नंबर 2 जर बघितलं आपण, इक्वेशन नंबर 2 काय होतं? 2m² - 5m इज इक्वल टू 0 आणि आपल्याला mच्या 2 व्हॅल्यू काय दिल्या? तर m इज इक्वल टू 2 आणि m इज इक्वल टू 2 आणि 5/2. m इज इक्वल टू 2 आणि 5/2. आता आपण परत एकदा तसंच बघणार, हे सॅटिस्फाय होते का नाही बघणार. आपण m इज इक्वल टू पहिल्यांदा काय बघू? आपण m इज इक्वल टू पहिलं बघू सबस्टिट्यूटिंग m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. आता ह्या इक्वेशनला आपण 1 म्हणलं. इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये म्हणल्यानंतर 2m² - 5m इज इक्वल टू 0. mच्या इकडे 2 ठेवणार म्हणजे 2 mचा स्क्वेअर होता म्हणजे 2चा स्क्वेअर -5 × m होता म्हणजे 2.
2चा 2 गुणिले 2चा स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 5 गुणिले 2 बरोबर 0. आता इथं जर बघितलं 4 दुने 8 वजा 5 दुने 10 बरोबर 0. 8 वजा 10 होतंय का? 8 वजा 10 इथं वजा 2. वजा 2 इज इक्वल टू 0 इज नॉट इक्वल टू 0. वजा 2 therefore m is equal to 2 does not satisfies the does not satisfy the equation. Therefore आपण काय म्हणणार? m is equal to 2 is not root. तसंच आपण रूट किंवा सोल्युशन असं म्हणू शकतो. तसंच जर आपण सबस्टिट्युटिंग m इज इक्वल टू 5/2 ठेवलं तर 2 इंटू m होता म्हणजेच 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2 इज इक्वल टू 0. आता इज इक्वल टू 0. आता इथं बघितलं आपण 2 5चा स्क्वेअर 25 2चा स्क्वेअर 4 वजा 5 आपण 2 इज इक्वल टू 0. आता 25 आणि 4 आता इथं मला कळते बे के बे बे 2 4 म्हणजेच 25 डिवाइड बाय 2 वजा आता वरती 5 गुणिले 5 होणार 5 गुणिले 5 25 आपण 2 5 ला काहीच नाहीये आपण म्हणजेच पहिलं आपण किती असणार आहे 5/1 म्हणजेच 5 गुणिले 5 होणार 1 गुणिले 2 होणार म्हणजेच 25/2 25/2 वजा 25/2 इज इक्वल टू 0 0 इज इक्वल टू 0. therefore m इज इक्वल टू 5/2 satisfies the equation. Therefore m is equal to 5/2 is a root of equation किंवा is a root. आता हे अशा प्रकारे तुम्ही हे गणित सोडू शकता. तर तुम्हाला इथं दिसून येईल की रूट्स म्हणजेच आपण मागे जसं की एक्सप्लेनेशन मध्ये पण सांगितलं होतं रूट्स म्हणजेच इक्वेशन आणि रूट्स म्हणजेच त्या इक्वेशनचं सोल्युशन तेच आपल्याला इथं सांगितलं. जसं की आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहिलं द फॉलोइंग आपण एक्झाम्पल नंबर 3 घ्यायचं विसरलोय तर आपण एक्झाम्पल नंबर 3 घेऊ. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये त्यांनी काय विचारलं होतं एक्झाम्पल नंबर 3 मध्ये जर पाहिलं राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c म्हणजे ह्या फॉर्म मध्ये लिहितोय राईट व्हॅल्यूज ऑफ द आता त्यांनी ह्या फॉर्म मध्ये लिहायला लावले म्हणजे बाकीचे सगळेच इक्वेशन काय असणार आहेत क्वाड्रेटिक असणार आहेत सगळे इक्वेशन काय असणार आहेत ऑल क्वाड्रेटिक असणार कारण की त्यांनी फॉर्म मध्ये करायला लावलेत म्हणजे ते क्वाड्रेटिक सोडून तर दुसरं देऊ शकत नाही. तर एक तर लक्षात ठेवायचं की हे सगळे इक्वेशन एवढा विश्वास ठेवायचा की ते क्वाड्रेटिक तर असणार आहे. आता त्या फॉर्म मध्ये कसे आणायचे आपण पाहू. तर आपण एक पहिलं एक्झाम्पल घेतलं 2y इज इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे इक्वल टू 0 पाहिजे. आता इक्वल टू 0 पाहिजे जर सोपी पद्धत काय 2y ला मी जर इक्वल टू साईनच्या पलीकडे नेलं तर म्हणजे इज इक्वल टू काय येणार 0 इज इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर मायनस 2y असं होऊ शकतं. आता हेच आपण जर असं लिहिलं 10 मायनस वाय स्क्वेअर मायनस 2y इज इक्वल टू 0 तरी पण चालणार आहे. पण आपल्याला वाय स्क्वेअर म्हणजे जो स्क्वेअरचा नंबर होता त्याला पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. तर पॉझिटिव्ह ठेवायचं तर काय करतो मी सगळ्यांचे चिन्ह बदलतो म्हणजे काय करतो -10 प्लस वाय स्क्वेअर प्लस 2y इज इक्वल टू 0चे चिन्ह प्लस करा मायनस करा आपल्याला काय फरक पडणार आहे का काहीच नाही मग तो 0 तो 0च राहणार आहे. म्हणजे चिन्ह जर बदली करायची असेल तर सलग सगळ्यांचीच करायची. आता इथं जर आपण आपल्या फॉर्ममध्ये बघू पहिल्यांदा वाय स्क्वेअरची टर्म म्हणजे मी पहिल्यांदा वाय स्क्वेअरची नंतर वायची टर्म म्हणजे इथं 2y ही वायची टर्म होती आणि राहिलेला कॉन्स्टंट होता -10 इज इक्वल टू 0. आता ही आपल्याला ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये आलं तर मी काय करणार आता इथं करणार मी इथं करणार कम्पेरिंग इक्वेशन आता मी ह्याला 1 म्हणतो 1 2 ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता ह्यानी कम्पेअर केलं तर मला कळतं इथं y ला मल्टिप्लाय काय नव्हता म्हणजे 1 असणार आहे म्हणजेच x ला मल्टिप्लाय a होता म्हणजेच a ची व्हॅल्यू होणार 1. तसंच b ची व्हॅल्यू काय येणार b ला मल्टिप्लाय काय होता y ला मल्टिप्लाय b होता पण इथं y ला मल्टिप्लाय 2a म्हणजेच b ची व्हॅल्यू येणार 2. तसंच c ची व्हॅल्यू काय येणार c मोकळा म्हणजेच तो त्याला x y आणि एक व्हेरिएबलच नाही व्हेरिएबल नसलेली एक संख्या आहे त्याचे मायनस आहे म्हणजेच -10 अशा प्रकारे ABC ची व्हॅल्यू मिळणार आणि हा त्याचा जनरल फॉर्म झाला. इक्वेशन 1 त्याचा काय झाला जनरल फॉर्म. तसंच जर आपण दुसरं इक्वेशन सोडवायला घेतलं इक्वेशन नंबर 2 जर सोडवायला घेतलं तर आपल्याला दिसून येईल की इक्वेशन नंबर 2चं काय होतं की x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. आता आपल्याला माहिती आहे बॉड मास म्हणजे काय पहिल्यांदा काय सोडवायचा ब्रॅकेट नंतर
डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ॲडिशन आणि नंतर शेवटी सबट्रॅक्शन. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं सोडवायचं ब्रॅकेट. आता इथं आपल्याला दिसतंय ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मी पहिल्यांदा तेच करतो. मी काय करतो एक्स स्क्वेअर प्लस 2x एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बीचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे 1, 1चा स्क्वेअर मायनस 2ab, 2 इंटू एक्स इंटू 1 म्हणजेच 2x इज इक्वल टू 2x प्लस 3. आता आपण काय करणार? इक्वल टू 0 करायचंय. म्हणजे ह्या साईडला मी काय ठेवतच नाही राईट हँड साईडला. आता मला सोपं जाईल राईट हँड साईड जर आपण लेफ्ट हँडला दिली. आपण काही करू शकतो. इक्वल टू करायचंय तुम्हाला लेफ्ट हँड साईड राईट हँडला न्या किंवा राईट हँड साईड लेफ्ट हँडला न्या. फक्त ज्या स्क्वेअरची टर्म आहे, स्क्वेअरच्या टर्मला 0 ठेवू नका. स्क्वेअरच्या टर्मला निगेटिव्ह ठेवू नका. काय करत म्हणतो मी? स्क्वेअरच्या टर्मला निगेटिव्ह नको, पॉझिटिव्ह चालेल. म्हणजे आता इथं बघू आपण एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 2x. आता हा 2x इकडे इक्वल टू साईनचा होता, तो इकडे आल्यानंतर मायनस 2x प्लस 3 होता, तो मायनस 3 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0 राहणार. आता एक्स स्क्वेअरची एकच टर्म होती, मी एक्स स्क्वेअर लिहिलं. आता एक्सच्या किती टर्म होता? इथं 2 टर्म आहेत. मायनस 2x मायनस 2x मायनस 2 मायनस 2 मायनस 4 आणि एक्स आहे तसं मायनस 4. आता प्लस 1 आणि मायनस 3 प्लस 1 मायनस 3 किती होणार? मायनस 2 इज इक्वल टू 0. आता हे आपला जे आले त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. हा आपला जनरल फॉर्म येणार आहे. हा जनरल फॉर्म आला तर मग मी काय करणार? कम्पेरिंग इक्वेशन 1 टू जनरल फॉर्म कोणता आहे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्या जनरल फॉर्मला जर मी कम्पेअर केलं तर मला कळते एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय इथं ए होता, पण इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे एची व्हॅल्यू 1 आली. तसंच बीची व्हॅल्यू किती येणार? बीला मल्टिप्लाय एक्स होता, म्हणजेच बीला मल्टिप्लाय इथं -4 आहे, म्हणजे इथं बीची व्हॅल्यू -4 आली. सीची व्हॅल्यू ज्याला व्हेरिएबल मल्टिप्लाय नाही आहेत, जो की -2 आहे, म्हणजे सी इज इक्वल टू -. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. तसंच आपण थर्ड एक्झाम्पल जर सोडवायला घेतलं तर थर्ड एक्झाम्पलमध्ये मला दिसतंय की एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस बाहेर आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे. इथं आता बऱ्याच जणांच्या चुका होतील. मायनस बाहेर आहे ब्रॅकेटच्या 3 मायनस एक्स. काय होतं? 3 मायनस एक्स. 3 मायनस एक्स. आता 3 मायनस एक्स होतं. आता हे पहिल्यांदा आपण काय सोडवणार? ब्रॅकेट सोडवणार. मी आहे तसंच लिहून घेतो बाकीचे जो कंटेंट आहे इज इक्वल टू. आता मायनस आतमध्ये बाहेर होता, तो आतमध्ये दिल्यानंतर सगळ्यांचे चिन्ह बदलला. मायनस इंटू 3 मायनस 1 इंटू 3 किती होणार? -3 आणि -1 इंटू मायनस एक्स होणार प्लस एक्स. म्हणजेच काय होणार? चिन्ह बदली होतात. जर मायनसनी म्हणजे सगळ्यांचे जसं की आपण सगळ्यांची चिन्ह बदलली वरच्या इक्वेशनमध्ये तसंच. इथे काय आलं? एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू. आता आपल्याला इज इक्वल टू 0 पाहिजे. जर हा सगळा पार्ट मी राईट हँड साईडचा पार्ट लेफ्ट हँड साईडला नेला तर होऊन जाईल. म्हणजेच मी इथे एक्स स्क्वेअर प्लस 5x आहे तसं ठेवतो. -3 जाऊन +3 होईल आणि एक्स इथं प्लस होता तो -x होईल इज इक्वल टू 0 होईल. आता आपण बघू एक्स स्क्वेअरची एक टर्म होती. मी एक्स स्क्वेअरची एक टर्म लिहून घेतली. तसंच मला इथं 5xच्या 2 टर्म आहेत. 5x मायनस एक्स म्हणजे 5x मायनस एक्स किती होणार? प्लस 4x म्हणजेच 4x आणि +3 आहे तसंच, त्याला कोणतंच नाही. म्हणजे हा आपला झाला जनरल फॉर्म. जनरल फॉर्ममध्ये आलं. तसंच मी परत एकदा काय करणार? कम्पेरिंग इक्वेशन 1 टू ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता जर आपण त्याला कम्पेअर केलं तर आपल्याला दिसतंय इथे एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय 1 होता आणि a होता, म्हणजेच a इज इक्वल टू 1. a इज इक्वल टू 1. तसंच एक्सला मल्टिप्लाय 4 होता, म्हणजे ची बीची व्हॅल्यू झाली b इज इक्वल टू 4. सीची व्हॅल्यू राहिलेला +3 म्हणजे c इज इक्वल टू 3. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. आपण जर फोर्थ एक्झाम्पल जर सोडवायला घेतलं, फोर्थ एक्झाम्पल काय आहे? फोर्थ एक्झाम्पल तो 5m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. 5m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. बरोबर आहे? 5m स्क्वेअर इज इक्वल टू 3m स्क्वेअर इज इक्वल टू इथं 3m होता. 3m स्क्वेअर. आता आपल्याला दिसते आपल्याला काय पाहिजे? आपल्याला काय पाहिजे की इक्वल टू साईनच्या म्हणजेच इक्वल टू 0 पाहिजे. आपल्याला सोपं काय आहे? आपल्याला आता लेफ्ट हँड साईड जर आपण राईट हँड साईडकडे नेली तर ते सोपं जाईल. तर आपल्याला जी इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9 आणि इथं प्लस 3m स्क्वेअर होता, तो मायनस 3m स्क्वेअर इथं होऊन जाईल. तर आता इथं झाल्यानंतर आपण असं परत उलटं लिहू शकतो. 2m स्क्वेअर मायनस 9 मायनस 3m स्क्वेअर इज इक्वल टू 0.
जे आहे तेच इक्वेशन मी परत आहे तसंच लिहिले, फक्त इक्वल टू साइन इकडे होतं ते पुढं 3m² पुढे लिहिले. तर आता इथं आपल्याला कळतं m² 2 व्हॅल्यू आहेत. m² 2 व्हॅल्यू 2 - 3 म्हणजे किती येणार? -1 m² -9 इज इक्वल टू 0. आता ही क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे. पण आपल्याला मी सांगितलं होतं स्क्वेअरच्या व्हॅल्यूला निगेटिव्ह चिन्ह नको. निगेटिव्ह चिन्ह नको आहे म्हणजे आपण काय करणार? सगळ्यांची चिन्ह बदलणार. मी काय करतो m² + 9 इज इक्वल टू 0. m² + 9 इज इक्वल टू 0. पण हे आपल्या जनरल फॉर्ममध्ये आहे का? तर नाहीये. आता इथं ट्रिक काय येणार? ची जी एमनी मल्टिप्लाय असणारी टर्म होती bm, तर ती नाहीये. तर मी काय करणार इथं m² प्लस आपल्याला ची टर्म नाहीये म्हणून मी काय करणार 0 × m प्लस आहे तसेच 9 इज इक्वल टू 0. आता आपल्याला कळते की हा जनरल फॉर्ममध्ये आला. त्याला इक्वेशन नंबर 1 देतो. मी मग नंतर लिहिलं देअरफॉर कंपेअरिंग इक्वेशन 1 टू ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. वी गेट आपल्याला काय मिळणार? a, b, c ची व्हॅल्यू. a ची व्हॅल्यू इथं mला मल्टिप्लाय काहीच नव्हतं म्हणजे 1 होतं. a ची व्हॅल्यू 1. b ची व्हॅल्यू mची टर्मच नव्हती. पण b ची व्हॅल्यू इथं आपण 0 घेतला म्हणून b ची व्हॅल्यू 0 येणार. c ची व्हॅल्यू येणार 9. अशा प्रकारे तुमचं आन्सर सुटू शकतं. आपण जर 5वं एक्झाम्पल घेतलं, 5वं एक्झाम्पल p × 3 + 6 9. p × 3 + 6 9. p × 3 + 6 6p 6p इज इक्वल टू -5 इज इक्वल टू -5. आता इज इक्वल टू -5 दिले. परत एकदा हे इक्वेशन नंबर किती आहे? 5. आय थिंक इट इज 5. इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5ला जर बघितलं आपण तर याच्यात आपल्याला दिसून येते पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवायचा. ब्रॅकेट कसं सोडवणार इथं? p मल्टिप्लायमध्ये ब्रॅकेटच्या म्हणजे आपण दोन्ही वेळेस दोघांना वेगवेगळ्या p ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार 3 × p 3p प्लस 6p × p 6p² इज इक्वल टू -5. आपल्याला इक्वल टू 0 पाहिजे. मग मी घेतो 3p प्लस 6p². आता -5 होता तो या साईडला जाणार. हे सोपं पडेल. तर -5 तर +5 येणार इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0 झाला. इज इक्वल टू 0 झाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे? पहिल्यांदा स्क्वेअरचे टर्म पाहिजे. तर 6p² इकडे ठेवू. म्हणजे 6p² प्लस 3p प्लस 5 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन जर 1 मानलं आणि याला कंपेअर केलं आपण कंपेअरिंग इक्वेशन 1 टू ax प्लस by प्लस ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर आपल्याला कळते xला x² मल्टिप्लाय म्हणजे p² मल्टिप्लाय 6 होता म्हणजे a इज इक्वल टू 6. b इज इक्वल टू p ला मल्टिप्लाय 3 होता. c इज इक्वल टू 5. अशा प्रकारे तुमचं हे सुटू शकतं. तसंच जर आपण इक्वेशन नंबर 6 सोडवायला घेतलं, तर आपल्याला कळते x² - 9 इज इक्वल टू 13. x² - 9 इज इक्वल टू 30. आता x² - 9 आपल्याला काय पाहिजे? आपल्याला हे इक्वेशन नंबर 6 आहे. आपल्याला इक्वल टू 0 पाहिजे. तर 13 जर आपण पलीकडे नेला तर आपल्याला इक्वल टू 0 मिळेल. मग x² - 9 - 13 इज इक्वल टू 0. आता इथं आपल्याला दिसतंय -9 - 13. -9 - 13 का होणार? समान चिन्हांची बेरीज. 9 + 13 22 म्हणजेच किती होणार? -22 इज इक्वल टू 0. मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे प्लस 13चं चिन्ह म्हणजे 13चं चिन्ह वजा होतं. ते मी इथं वजा दिला. आपल्याला हे इक्वेशन आलं इक्वल टू. पण आपल्याला इथं एक्सची टर्म काय आहे? एक्सची टर्म मिसिंग आहे. एक्सची टर्म मिसिंग आहे म्हणून मी काय लिहिणार? x². एक्सची टर्म मिसिंग आहे म्हणून मी काय लिहिणार? 0x लिहिल्यानंतर मी लिहिणार -22 इज इक्वल टू 0. तर आपल्याला पाहिजे तेच आहे. फक्त इथं आपल्याला एक्सची टर्म नव्हती ती आपण टर्म घेऊन घेतली. परत एकदा मी इथं काय करणार? कंपेअरिंग इक्वेशन 1 टू ax² प्लस dx प्लस c इज इक्वल टू 0. तर त्याच्यानुसार आपल्याला काय मिळणार? a इज इक्वल टू xला मल्टिप्लाय काहीच नव्हतं म्हणजे 1. b इज इक्वल टू b म्हणजेच bx असतं. x ला मल्टिप्लाय 0 आहे. b ची व्हॅल्यू 0 आली. c ची व्हॅल्यू आली -22. आता इथं -22 जो द्यायला विसरणार त्याचं गणित चुकणार. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 4 पर्यंत सोडवलेले आहेत. तर आपण काय करू? 5वं एक्झाम्पल घेऊ, 5वं आणि 6वं आणि आपण हे आज पुरता एवढं बास आहे. तर आपण आता इथं ठेवू. आता आपल्याला एक इक्वेशन दिलंय. आता इथं आपल्याला दिसून येईल की त्यांनी काय सांगितलंय फाइंड k. आपल्याला काय काढायचं आहे? k ची व्हॅल्यू काढायची आहे. तर मग मी इक्वेशनमध्ये लिहून घेतो.
टू फाइंडमध्ये टू फाइंडमध्ये काय येणार के इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. केची व्हॅल्यू काढायची आपल्याला. कशाची व्हॅल्यू काढायची केची. आणि आपल्याला काय सांगितलं एक्स इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3 म्हणजेच काय हे गिव्हनमध्ये एक्स इज इक्वल टू 3 आहे. म्हणजेच हे 3ची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकू शकतो. लक्षात ठेवायचं रूट्स किंवा सोल्युशन दिलं असेल जे काय आपल्याला इथे एक्स इज इक्वल टू 3 दिलंय. तसंच मग आपण आता जर इक्वेशन लिहून घेतलं तर इक्वेशन येणार आहे के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता ॲब्सोल्यूट राईट आपण काय करू शकतो की सबस्टिट्युटिंग एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 1 इन इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण 3 पुट करणार म्हणजेच काय होतं इथं के होता के इंटू एक्स स्क्वेअर होता. एक्स स्क्वेअर म्हणजेच एक्स इज इक्वल टू 3 3चा स्क्वेअर वजा 10 गुणिले एक्स म्हणजेच 10 गुणिले 3 प्लस 3 आहे तसंच इज इक्वल टू 0. आता इथे काय येणार के इंटू पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवणार 3 3 9 के इंटू 9 मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. के इंटू 9 9k मायनस 10 इंटू 3 30 प्लस 3 आहे तसंच इज इक्वल टू 0. आता प्लस 30 प्लस 30 प्लस 3 मायनस 30 प्लस 3 तर मायनस विरुद्ध चिन्हांची वजाबाकी केल्यानंतर 27 उत्तर येतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 30चं चिन्ह म्हणजे मायनस म्हणजे 9k इज इक्वल टू 27 येणार इज इक्वल टू 0. आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपण के एका साईडला ठेवणार आणि बाकीचे सगळे टर्म बाकीच्या पलीकडच्या साईडला. आता दुसरी टर्म कुठली होती -27 तिकडं -27 तिकडं पलीकडच्या साईडला घालवणार आपण. मग आपल्याला येणार 9k इज इक्वल टू 0 मायनस 10 27 तिकडे जाऊन प्लस 27 इज इक्वल टू 27. आता आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची के एका साईडला ठेवणार बाकीचे सम पलीकडं. आता बाकीची टर्म पलीकडे गेली 9 पलीकडे गेल्यानंतर ती इकडे मल्टिप्लाय मला होती तिकडे जाऊन ती डिवाइड लावणार म्हणजेच के इज इक्वल टू 27 डिवाइड बाय 9 आणि 9 9 3 27 म्हणजेच के ची व्हॅल्यू आली 3. अशा प्रकारे आपण अशा व्हॅल्यू काढू शकतो. आता जर आपण फायनल ऍक्टिव्हिटी जी दिलेली आहे ती जर सोडवली जवळजवळ सेमच ऍक्टिव्हिटी आहे. तुम्हाला दिसून येईल सोडवताना की आता इथं मी ही कॉपी केली आणि हे फायनल एक्झाम्पल. आता फायनल एक्झाम्पल सोडवताना आपण बघू वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज 7/3. इथं 7/5 आहे 7/5. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता 7/5 रूट आहे म्हणजे मी काय येणार इज रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे तिथे येणार 7/5. आपल्याला त्यांनी गिवन मध्ये दिले तेच तर रूट आहे मग आपण 7/5 लिहिणार. आता हे असेल तर पण पुट m इज इक्वल टू काय करणार 7/5 जे उत्तर आहे तेच आपण देणार. आता 7/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 इंटू 7/5 का कारण की m ची व्हॅल्यू 2 इंटू m होतं ना 2 इंटू m होतं मग इथं 2 इंटू 7/5 5 इंटू m स्क्वेअर होता इथं 5 इंटू 7/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस k इज इक्वल टू 0. आता 5 इंटू येणार 7 7 49 आणि 5 5 25 स्क्वेअर केला आपण 49/25 प्लस 2 गुणिले 7 7 दुने 14 डिवाइड बाय 5 प्लस के. आता इज इक्वल टू करणार आता इथं कळते 5 1 5 5 5 25 म्हणजे 49/5. आता इथं प्लस 17/5 होतं 17/5 49/5 प्लस 17/5. आता ह्यांचं बेस तर सेम आहे म्हणजे वर्षाची बेरीज 9 7 16 6 1 म्हणजे 5 आणि 1 6 66/5 म्हणजे इथं किती येणार 66/5 आणि 66/5 इकडे गेल्यानंतर -66/5 हे आपलं फायनल आन्सर आहे. तर आपण एकदा परत एकदा चेक करू m इज इक्वल टू 7/5 असं उत्तर लिहिलंय का 7/5 होता का. तर तुमच्या पुस्तकात तुम्हाला दिसून येईल की इथं त्यांनी जी टर्म वापरली आहे 7/5 होती का दुसरी होती. सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट नंबर 1 2.1 2.1 मध्ये -7/5 होते. आता इथं आपलं चुकलंय की इथं -7/5 इथं -7/5 आपण -7/5 परत एकदा टाकून बघू. आपण 7/5 टाकल्यानंतर आपलं उत्तर 66/5 असं वेगळंच येते. -7/5 टाकल्यानंतर आपलं उत्तर बरोबर येईल. आता -7/5 इज अ रूट म्हणजे m इज इक्वल टू किती येणार -7/5 5 इंटू -7/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर 2 इंटू -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता इथं आपल्याला दिसते पहिल्यांदा
स्क्वेअर सोडवायला लागेल. म्हणजे साती जरी मायनस चिन्ह असलं तरी त्याचा स्क्वेअर तर तोच येणार आहे 49/25 पाचा 25 प्लस 2 2 गुणिले -7 म्हणजे तिथे येणार -7 दुने 14/5 वजा केलं -14/5 येणार आहे. आता इथं प्लस मायनस मायनसच होणार आहे. तर मी इकडे साईडला करतो की 5 इंटू -7/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 इंटू -7/5 ब्रॅकेट प्लस के इज इक्वल टू 0 असं होतं. तर मग आपण काय केलं 5 इंटू मायनसचा स्क्वेअर पण प्लस याचं 49/25 ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. आता तो लिहायची काही गरज नाही. स्क्वेअर केलाय आपण. तर 25 प्लस आता इथं प्लसचं इथं मायनस होणार आहे. मायनस 7 दुने 14 14चं चिन्ह मायनस होतं. प्लस मायनस मायनस होणार आहे. म्हणजेच विरुद्ध चिन्ह वजाबाकी येते. म्हणजे 14/5 आता इथं 1/बाय काही नव्हतं. म्हणजे 2/बाय काय होतं 1 होतं. मग आपण यांचं 2 इंटू -7 केलं 1 इंटू 5 केलं. मल्टिप्लिकेशन आपण असं सोडवतो. त्याच्यानंतर प्लस के होता प्लस के इज इक्वल टू 0 प्लस के इज इक्वल टू 0 होता. आता इथं 5 एके 5 5 25 म्हणजे तिथं येणार 49/5 मायनस 14/5 प्लस के इज इक्वल टू 0. आता बेस सेम आहे. आता 49 वजा 14 जर केलं आपण तर इथं आपल्याला 9तनं 4 गेले 5 आणि 4तनं 1 गेले 3 म्हणजे 35/5 आणि मोठ्या संख्येत चिन्ह इथं प्लस 49 होतं. म्हणजे तिथे येणार आहे 35/5 प्लस के इज इक्वल टू 0. 35/5 किती येणार 5 7 35 7 प्लस के म्हणजे 7 प्लस के येणार 7 प्लस के इज इक्वल टू 0 म्हणजेच के ची व्हॅल्यू येणार -7 के ची व्हॅल्यू येणार 7 इकडच्या पलीकडच्या साईडला गेल्यानंतर तो इक्वल टू साईनच्या गेल्यानंतर त्याचे काय होणार चिन्ह बदली होणार. चिन्ह बदली झाल्यानंतर तो -7 होणार. म्हणजेच के ची व्हॅल्यू आली -7. अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 पाहू शकता. तसेच तुमचे क्वाड्रॅटिकचे बेसिक जे काही कन्सेप्ट लागतात ते तुमच्या क्लिअर झाले असतील असं मला वाटतं. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट लेक्चर आणि भेटूया लवकर.